हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघूया ऑर्डर 7 प्लेन. ह्यामध्ये मी तुम्हाला पार्ट 1 एक्सप्लेन केलेला आहे. मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ही ऑर्डर खूप मोठी आहे आणि याचे 2 पार्ट होणार आहे. तर पहिल्या पार्टमध्ये मी तुम्हाला रूल 1 to 9 एक्सप्लेन केलेला आहे. आता आपण बघूया रूल 10, रिटर्न ऑफ प्लेंट. Subject to the provision of Rule 10A, the plaint shall at any stage of the suit be returned to be presented to the court in which the suit should have been instituted. तर ह्यामध्ये थोडक्यात काय सांगितलेलं आहे, कोर्ट काय करू शकतं, तर प्रोसिडिंगच्या कुठल्याही स्टेजला प्लेंट रिटर्न करू शकतं जर त्या कोर्टाला ज्युरिडिक्शन नाही असे ज्यावेळी कोर्टाच्या निदर्शनास येते त्यावेळी कोर्ट प्लेंट रिटर्नची ऑर्डर करणार आणि प्रॉपर कोर्टामध्ये ज्या कोर्टात ज्युरिडिक्शन आहे तिथे प्रेझेंट करण्याची ऑर्डर करणार. त्यामध्ये एक एक्सप्लेनेशन दिलेलं आहे बघा. फॉर द रिमूव्हल ऑफ डाऊट्स इट इज हिअर बाय डिक्लेअर दॅट अ कोर्ट ऑफ अपील or revision may direct after setting aside the decree passed in a suit the return of the plaint under this सब-rule. मग ही प्लेंट रिटर्नची ऑर्डर ही अपिलेट कोर्ट सुद्धा डिक्री सेट असाइड करतानाही करू शकतो. त्यानंतर आता आपण बघितलं की प्लेंट का रिटर्न केलं जातं. मग आता हे प्लेंट रिटर्न करताना काय प्रोसिजर आहे, सब क्लॉज 2 मध्ये सांगितलेलं आहे बघा. हे प्लेंट रिटर्न करताना काय एन्डॉर्समेंट असणं आवश्यक आहे प्लेंटवर. प्रोसिजर ऑन रिटर्निंग प्लेंट. On returning a plaint, the judge shall endorse thereon the date of its presentation and return the name of the party presenting it and a brief statement of the reasons for returning it. ज्यावेळी प्लेंट रिटर्न केलं जाते त्यावेळी जज काय करणार, तर त्या प्लेंटवर एक एन्डॉर्समेंट देणार. तर त्या एन्डॉर्समेंटमध्ये काय असणार, द डेट ऑफ प्रेझेंटेशन, प्लेंट कधी प्रेझेंट केलं होतं प्लेंटिफने, अँड रिटर्न डेट, कधी रिटर्न केलं आहे, द नेम ऑफ द पार्टी, कोणाकडे रिटर्न केलेलं, कोणी ॲप्लिकेशन केलेलं किंवा प्लेंटिफ कोण आहे, द नेम ऑफ द पार्टी प्रेझेंटिंग इट, कोणी प्रेझेंट केलेलं होतं, अँड अ ब्रीफ स्टेटमेंट ऑफ द रिझन फॉर रिटर्निंग इट, आणि ते प्लेंट रिटर्न करण्याचे काय रिझन आहे. जसं आपण बघितलं की ज्युरिडिक्शन नाही आहे, तर हे सगळं तिथे मेन्शन केलं जातं. अशी एन्डॉर्समेंट त्या प्लेंटवर जज देणार. त्यानंतर बघा रूल 10A. तर 10A मध्ये बघा काय सांगितले, पॉवर ऑफ अ कोर्ट टू फिक्स अ डेट ऑफ अपीयरन्स इन द कोर्ट वेअर द प्लेंट इज टू बी फाइल्ड आफ्टर इट्स रिटर्न. Where in any suit, after the defendant has appeared, the court is of opinion that the plaint should be returned, it shall before doing so intimate its decision to the plaintiff. म्हणजे ज्यावेळी कोर्टाच्या हे निदर्शनास येते की प्लेंट रिटर्न करणं आवश्यक आहे, कोर्टाला प्रॉपर ज्युरिडिक्शन नाही आहे, मग अशा वेळी आणि त्या दिवशी कोर्टात डिफेंडंट ही हजर आहे, डिफेंडंट ॲपियर आहे, तर कोर्ट आपलं जे ओपिनियन ते तर प्लेंटिफला इंटिमेट करतं की द प्लेंट शुड बी रिटर्न अँड इट शुड बी प्रेझेंटेड टू द प्रॉपर कोर्ट इन विच द प्लेंट शुड हॅव बीन प्रेझेंटेड. मग अशा वेळी कोर्ट ज्यावेळी प्लेंटिफला इंटिमेट करतो आणि त्यावेळी डिफेंडंटही तिथे असतो, परंतु कोर्ट बघा ज्यावेळी वेअर अँड इंटिमेशन इज गिवन टू द प्लेंटिफ अंडर सब रूल 1, ज्यावेळी कोर्टाने प्लेंटिफला इंटिमेट केलेलं आहे प्लेंट रिटर्नसाठी, त्यावेळी प्लेंटिफ काय करणार, द प्लेंटिफ मे मेक अन ॲप्लिकेशन टू द कोर्ट, आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये तो काय मेन्शन करणार ते बघा काय म्हटलं एमध्ये, स्पेसिफाईंग द कोर्ट इन विच ही प्रपोजेस टू प्रेझेंट द प्लेंट आफ्टर इट्स रिटर्न. मग प्लेंट रिटर्न केल्यानंतर हे प्लेंट मी कुठल्या कोर्टात सादर करणं आवश्यक आहे, कुठल्या कोर्टात मी प्रेझेंट केलं पाहिजे, कुठल्या कोर्टाला ज्युरिडिक्शन आहे, हे तुम्ही काय करा, स्पेसिफाय करा आपल्या ऑर्डरमध्ये. तसंच तो कोर्टाला काय प्रे करणार, प्रेईंग दॅट द कोर्ट मे फिक्स डेट फॉर अपीयरन्स ऑफ द पार्टीज ऑफ द सेड कोर्ट. मग त्या कोर्टात आम्ही कुठल्या डेटला हजर राहणं आवश्यक आहे ती डेट स्पेसिफाय करा. रिक्वेस्टिंग दॅट द नोटीस ऑफ द डेट सो फिक्स मे बी गिवन टू हिम अँड द डिफेंडंट. आणि जी डेट फिक्स केली आहे त्याची नोटीस डिफेंडंटला आणि प्लेंटिफला देण्यासाठी तो काय करणार, रिक्वेस्ट करणार. रिक्वेस्टिंग दॅट द नोटीस ऑफ द डेट, जी नोटीस आम्हाला देण्यात यावी अशी सुद्धा तो ॲप्लिकेशनमध्ये प्रेयर करणार, अशी रिक्वेस्ट करणार. मग त्यानंतर ज्यावेळी कोर्टामध्ये हे प्लेंटिफ ॲप्लिकेशन प्रोड्यूस करणार त्यावेळी या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मग कोर्ट काय करणार, तर प्लेंट रिटर्नची ऑर्डर करणार. हे बघा सबक्लॉज 3 मध्ये सांगितलेलं, आणि त्यामध्ये कोर्ट मेन्शन करणार ऑर्डरमध्ये की फिक्स अ डेट फॉर द अपीयरन्स ऑफ द पार्टीज इन विच द प्लेंट इज प्रपोज टू बी प्रेझेंटेड, कुठल्या कोर्टात प्रोड्यूस करायची ती डेट, गिव्ह टू द प्लेंटिफ अँड द डिफेंडंट नोटीस ऑफ सच डेट फॉर अपीयरन्स, नोटीस देण्याची ऑर्डर, नोटीस देण्यात यावी प्लेंटिफला आणि डिफेंडंटला, असं सुद्धा कोर्ट ऑर्डरमध्ये मेन्शन करणार.
वेअर द नोटीस ऑफ द डेट फॉर अपिअरन्स इज गिवन अंडर सब रूल 3. आणि जेव्हा ही नोटीस दिली जाते त्यानंतर बघा, it shall not be necessary for the court in which the plaintiff is presented after its return to serve the defendant with a summons for appearance in the suit unless the court for reasons to be recorded otherwise direct. मग एकदा नोटीस दिलेली आहे तरी सुद्धा पुन्हा काही समन्स देण्याची आवश्यकता नाही आहे. नॉट नेसेसरी. ज्या कोर्टाला ते प्रेझेंट केलेलं आहे त्या कोर्टाला पुन्हा काही समन्स देण्याची आवश्यकता नाही आहे. The said notice shall be deemed to be summons for the appearance of the defendant in the court in which the plaintiff is presented on the date so fixed by the court by which the plaintiff was returned. म्हणजे जी नोटीस दिलेली आहे ती नोटीसच काय मानली जाते, नोटीस शॅल बी डीम्ड टू बी ए समन्स फॉर अपिअरन्स. त्यामुळे पुन्हा सेपरेट समन्स देण्याची ऑर्डर करणार नाही. Where the application made by the plaintiff under subrule 2 is allowed by the court, the plaintiff shall not be entitled to appeal against the order returning the plaint. मग ज्यावेळी प्लेंटिफचं ॲप्लिकेशन प्लेंट रिटर्न्स अलाउ होते त्यानंतर प्लेंटिफ शॅल नॉट बी एंटायटल अपील अगेन्स्ट द ऑर्डर रिटर्निंग द प्लेंट. मग अशा वेळी त्या ऑर्डरच्या अगेन्स्ट प्लेंटिफ अपील करू शकत नाही. त्यानंतर रूल 10B, पॉवर ऑफ अपिलेट कोर्ट टू ट्रान्सफर सूट टू द प्रॉपर कोर्ट. ह्यामध्ये बघा, वेअर ऑन अँड अपील अगेन्स्ट द ऑर्डर फॉर द रिटर्न ऑफ प्लेंट. रिटर्न ऑफ प्लेंटच्या अगेन्स्ट ज्यावेळी अपील होते त्यावेळी बघा, द कोर्ट हिअरिंग द अपील कन्फर्म सच ऑर्डर. द कोर्ट ऑफ अपील ती ऑर्डर बघा, अपिलेट कोर्ट काय करतं, अपील हिअरिंग झाल्यानंतर ज्यावेळी ती ऑर्डर कन्फर्म करतं त्यावेळी द कोर्ट काय करणार बघा, प्लेंटिफला द कोर्ट of appeal may, if the plaintiff by an application so desires, while returning the plaint, direct the plaintiff to file the plaint subject to the provision of the Limitation Act 1963. म्हणजे बघा, जर ह्या कोर्टाला ज्युरिडिक्शन नाही आहे तरी सुद्धा ते कोर्ट मॅटर चालवत आहे आणि असं समजलेलं आहे. त्याच्या वेळी अपील झालेलं आहे आणि अपिलेट कोर्टात बघा, जेव्हा अपोजिट पार्टीच्या वेळी अपील करते त्यावेळी हा सूट प्रॉपर कोर्टामध्ये प्रेझेंट करण्यात यावा असं ज्यावेळी त्याची प्रेयर असते त्यावेळी अपिलेट कोर्ट काय करतं, ती ऑर्डर कन्फर्म करणार आणि अशा वेळी प्लेंटिफला डायरेक्शन्स देणार ॲज पर लिमिटेशन ॲक्ट. त्यांनी ते त्या दुसऱ्या कोर्टामध्ये प्रोड्यूस करावे जिथे त्या कोर्टाला ज्युरिडिक्शन आहे. तसेच त्या ऑर्डरमध्ये डेटही फिक्स केली जाते आणि याचे इंटिमेशन दोन्ही पार्टीला दिलं जातं. मग त्यानंतर अपिलेट कोर्टाने ज्यावेळी ही ऑर्डर केलेली आहे, कन्फर्म केलेली आहे, प्लेंट रिटर्नची ऑर्डर कन्फर्म करून ज्यावेळी प्रॉपर कोर्टात प्लेंट प्रोड्यूस करण्याची ऑर्डर ज्यावेळी अपिलेट कोर्ट करतो त्यावेळी पुन्हा ज्या कोर्टामध्ये तो जो प्लेंट प्रोड्यूस करण्याची ऑर्डर केली त्या कोर्टाला पुन्हा बघा समन्स और नोटीस देण्याची आवश्यकता नाही आहे. बघा, वेन द डेट इज सो फिक्स इट शॅल नॉट बी नेसेसरी फॉर द कोर्ट in which the plaintiff is filed to serve the defendant with the summons for appearance in the suit unless the court in which the plaintiff is filed for reasons to be recorded otherwise directs. आणि तर तसंच काही असेल तर असं रिझन मेन्शन केलं जातं. बघा, द डायरेक्शन मेड बाय द कोर्ट अंडर सबरूल 1 शॅल बी विदाउट एनी प्रिजुडाइज टू द राईट्स ऑफ द पार्टीज टू द क्वेश्चन्स ऑफ द ज्युरिडिक्शन ऑफ द कोर्ट इन विच द प्लेंटिफ इज फाइल्ड टू ट्राय द सूट. त्यानंतर रूल 11 बघा, खूप महत्त्वाचा आहे. ऑर्डर 7 रूल 11, रिजेक्शन ऑफ प्लेंट. नेहमी खूप कन्फ्युजन होतं रिजेक्शन ऑफ प्लेंट, रिटर्न ऑफ प्लेंट, पण काही नाही, एकदम सोपं आहे. बघा, रिजेक्शन ऑफ प्लेंट रिटर्न लक्षात ठेवायचं ज्युरिडिक्शन आणि रिजेक्ट झालेलं आहे. प्लेंट रिजेक्ट कधी केलं जातं तर बघा, प्लेंट शॅल बी रिजेक्टेड इन द फॉलोइंग केसेस वेर इट डज नॉट डिस्क्लोज अ कॉज ऑफ ॲक्शन. समजा प्लेंटिफने प्लेंटमध्ये कॉज ऑफ ॲक्शनच मेन्शन केलेलं नाही आहे, म्हणजे कुठल्या कारणासाठी त्याने सूट फाईल केलेलं हे जर नसेल तर प्लेंट रिजेक्ट केलं जातं. वेअर द रिलीफ क्लेम इज अंडर व्हॅल्यूड अँड द प्लेंटिफ ऑन बिंग रिक्वायर्ड बाय द कोर्ट टू सो करेक्ट द व्हॅल्युएशन विदिन अ टाइम टू बी फिक्स बाय द कोर्ट फेल्स टू डू सो. म्हणजे समजा प्लेंटिफने बघा प्लेंटमध्ये मेन्शनच केलं नाही आहे की किती क्लेमसाठी काय क्लेम आहे आणि जो क्लेम आहे जो मेन्शन केलेला आहे तो अंडर व्हॅल्यू आहे, म्हणजे
त्या कोर्टाच्या पेक्युनिटरी ज्युरिडिक्शनपेक्षा सुद्धा तो जास्त आहे किंवा व्हॅल्युएशन चुकलेलं आहे, या सगळ्या गोष्टी असतील आणि कोर्टाने जर त्यांना टाईम लिमिटही दिलेलं आहे, समजा जर अंडर व्हॅल्यू आहे आणि कोर्टाने सांगितलं की चला तर या पिरियडमध्ये तुम्ही हे रिमूव्ह करा ऑब्जेक्शन, हे करेक्शन करा, करेक्ट द व्हॅल्युएशन विदिन टाईम, आणि असं असून सुद्धा प्लेंटिफने ते करेक्शन केलेलं नाही आहे, तर मात्र कोर्ट काय करतं, प्लेंट रिजेक्ट करतो. वेअर द रिलीफ क्लेम इज प्रॉपरली व्हॅल्यूड बट द प्लेंट इज रिटर्न अपॉन पेपर इनसफिशियंटली स्टॅम्प. ठीक आहे की क्लेम जो आहे, जो रिलीफ मागितलेला आहे ज्या क्लेम्स, तो रिलीफ क्लेम इज प्रॉपरली व्हॅल्यूड, प्रॉपर व्हॅल्युएशन आहे, केलेलं आहे प्रॉपर व्हॅल्युएशनमध्ये, परंतु ते जे आहे प्लेंट इज रिटर्न अपॉन पेपर इनसफिशियंटली स्टॅम्प, ज्या पेपरवर आहे त्या पेपरचे म्हणजे इनसफिशियंट स्टॅम्प आहे, म्हणजेच काय थोडक्यात तर कोर्ट फी कमी आहे, इनसफिशियंट स्टॅम्पवर ते व्हॅल्युएशन केलेलं आहे. ऑन बिंग रिक्वायर्ड बाय द कोर्ट टू सप्लाय द रेक्विजिट स्टॅम्प्स पेपर, आणि कोर्टाने असं सांगितलेलं आहे की तुम्ही रेक्विजिट स्टॅम्प पेपर सप्लाय करा, आणि असं कोर्टाने टाईमही फिक्स करून दिलेला आहे, तरीसुद्धा प्लेंटिफने ते प्रोड्यूस केलेले नाही आहे सफिशियंट स्टॅम्प पेपर, मग तरीसुद्धा प्लेंट रिजेक्ट होऊ शकतो. त्यानंतर वेअर द सूट अपियर्स फ्रॉम द स्टेटमेंट इन द प्लेंट टू बी बार्ड बाय एनी लॉ, म्हणजेच काय लिमिटेशनच्या बार्ड बाय एनी लॉ, म्हणजे लिमिटेशन ॲज पर लिमिटेशन तो सूट फाईल केलेला नाही आहे, तरीसुद्धा प्लेंट रिजेक्ट होऊ शकतो. त्यानंतर बघा वेअर इट इज नॉट फाईल्ड इन डुप्लिकेट, प्लेंट ज्यावेळी कोर्टात प्रोड्यूस करतो त्यावेळी एक डुप्लिकेट कॉपी देणं ही आवश्यक आहे, ती प्रोड्यूस केली नसेल. वेअर द प्लेंटिफ फेल्स टू कंप्लाय द प्रोव्हिजन्स ऑफ रूल 9, रूल 9मध्ये आपण बघितलं की एक सेकंड कॉपी देणं आवश्यक आहे, ही प्रोसिजरसुद्धा त्याने फॉलो केलेली नाही आहे. प्लेंटिफ फेल्स टू कंप्लाय विथ द प्रोव्हिजन ऑफ रूल 9, तर या सर्व गोष्टी असतील तर कोर्ट प्लेंट रिजेक्टची ऑर्डर करू शकतो. त्यानंतर रूल 11मध्ये बघा एक प्रोव्हायझो दिलेला आहे. आता आपण बघितलं की प्लेंट रिजेक्ट का होते, तर प्लेंट रिजेक्ट कुठल्या कारणासाठी होतो, आणि प्लेंट रिजेक्ट करताना सुद्धा कोर्टाने प्लेंटिफला एक चान्स दिलेला आहे, एक सफिशियंट टाईम दिलेला आहे, पण त्या सफिशियंट टाईममध्ये सुद्धा प्लेंटिफने काहीही करेक्शन केलेलं नाही आहे. म्हणजेच काय तर इथे आपण सांगितलं की व्हॅल्युएशन प्रॉपर नाही आहे, तर करेक्ट द व्हॅल्युएशन, त्यासाठी सुद्धा कोर्टाने त्याला टाईम दिलेला आहे, परंतु तेही त्याने केलेलं नाही आहे. स्टॅम्प पेपर इनसफिशियंट दिलेले आहेत, ते सुद्धा कोर्टाने प्रोड्यूस करायला सांगितले, तेही केले नाही आहेत. पण मग अशा वेळी ज्यावेळी तो प्लेंट रिजेक्ट करतो त्यावेळी तो कोर्टात एक ॲप्लिकेशन करतो की मला एक टाईम एक्सटेंड करून द्या, मी हे का करू शकलो नाही, की त्याला काही कारण आहे. तर असं ज्यावेळी बघा कोर्टाला असं वाटतं की कोर्ट खरंच सॅटिस्फाईड की खरंच की प्लेंटिफला टाईम एक्सटेंड करून देणं आवश्यक आहे, काही एक्सेप्शनल आहेत रिझन्स की त्यामुळे तो हे करेक्शन करू शकला नाही, तर मग कोर्ट काय करू शकतो, तर त्यांना तर बघा एक टाईम प्लेंटिफला फिक्स करून देऊ शकतो फॉर करेक्शन ऑफ द प्लेंट. बघा प्रोव्हाइडेड दॅट द टाईम फिक्स बाय द कोर्ट फॉर द करेक्शन ऑफ द व्हॅल्युएशन or supplying of the requisite stamp paper shall not be extended unless the court for the reasons to be recorded. आणि जर कोर्टाने असा टाईम एक्सटेंड करून दिला तर कोर्ट याचं रिझन रेकॉर्ड करणार. इज सॅटिस्फाईड डेट द प्लेंटिफ वॉज प्रिव्हेंटेड, आणि खरंच कोर्ट सॅटिस्फाईड झालेला आहे की प्लेंटिफला प्रिव्हेंट केलेला आहे, प्लेंटिफ वॉज प्रिव्हेंटेड बाय एनी कॉज ऑफ एक्सेप्शनल नेचर ऑफ करेक्टिंग द व्हॅल्युएशन और सप्लाइंग द requisite stamp papers as the case may be within the time fixed by the court, that refusal to extend such time would cause grave injustice to the plaintiff. या सर्व गोष्टी लक्षात ठेवून कोर्ट काय करणार, प्लेंटिफला टाईम एक्सटेंड करून देणार. बघा बघा इथे काय म्हटलं, आणि जर असा टाईम एक्सटेंड करून दिला नाही की खरंच काही अशी कारणं नव्हती, खरंच अशी कारणं होती, तर कोर्टाला प्लेंटिफला टाईम एक्सटेंड करून देणं आवश्यक आहे, नाही तर ते बघा काय होईल, इट वुड कॉज ग्रेव इनजस्टिस टू द प्लेंटिफ. त्यानंतर बघा रूल 12 प्रोसिजर ऑन रिजेक्टिंग प्लेंट. वेअर अ प्लेंट इज रिजेक्टेड द जज शॅल रेकॉर्ड अँड ऑर्डर टू दॅट इफेक्ट विथ द रिझन फॉर सच ऑर्डर. प्लेंट रिजेक्टची ऑर्डर करताना जजला त्या ऑर्डरमध्ये मेन्शन करणं आवश्यक आहे की हे प्लेंट का रिजेक्ट केलेलं आहे, फॉर द रिझन फॉर सच ऑर्डर, हे सगळं त्यांना मेन्शन करणं आवश्यक आहे.
त्यानंतर ऑर्डर 7 रूल 13 वेर रिजेक्शन ऑफ प्लेन डज नॉट प्रेक्ल्यूड प्रेझेंटेशन ऑफ फ्रेश प्लेन. म्हणजे आता आपण वर बघितलं की प्लेन रिजेक्ट कुठल्या कुठल्या कारणामुळे होते, असे कुठले ग्राउंड्स आहेत की त्यामुळे प्लेन रिजेक्ट होऊ शकतो. आणि समजा अशा वरील दिलेल्या जे ग्राउंड्स आपण बघितले त्या ग्राउंडवर त्यापैकी एकाही ग्राउंडवर जर प्लेन रिजेक्ट झालेलं आहे तर त्याचा अर्थ असं होत नाही की प्लेंटिफ पुन्हा त्याच सेम कॉज ऑफ ॲक्शनसाठी फ्रेश सूट फाईल करू शकत नाही, असं नाही आहे. तर त्याचा तो राईट आहे, तो ते फ्रेश सूट फाईल करू शकतो. बघा, द रिजेक्शन ऑफ द प्लेंट ऑन एनी ऑफ द ग्राउंड्स हिअर इन बिफोर मेन्शन शॅल नॉट ऑफ इट्स ओन फोर्स प्रेक्ल्यूड द प्लेंटिफ फ्रॉम प्रेझेंटिंग अ फ्रेश प्लेंट इन रिस्पेक्ट ऑफ द सेम कॉज ऑफ ॲक्शन्स. म्हणजे प्लेंट रिजेक्ट झालं तरीसुद्धा तुम्ही फ्रेश सूट फाईल करू शकत नाही, असं नाही आहे. तर तुमचा राईटच संपला असं नाही आहे, तर सेम कॉज ऑफ ॲक्शनसाठी तुम्ही फ्रेश सूट फाईल करू शकता. त्यानंतर रूल 14 प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट्स ऑन विच प्लेंटिफ सूज ऑर रिलाइज. बघा, मी तुम्हाला डायरेक्टच एक्सप्लेन करते याच्यामध्ये. डॉक्युमेंट्स रिलाइड ऑन इन प्लेन. तर आपल्याला माहितीच आहे की ज्यावेळी आपण कोर्टात प्लेन प्रोड्यूस करतो त्यावेळी त्याला बेस म्हणून काहीतरी प्लेंटिफ जे काही प्लेंटमध्ये मेन्शन करतो त्याला प्रूफ म्हणून असे काही डॉक्युमेंट्स त्याला कोर्टात प्रोड्यूस करावे लागतात. बघा, तर हे बघा, प्लेन दाखल करताना प्लेनसोबत काही असे डॉक्युमेंट्स रिलाय करावे लागतात, प्लेंटिफला प्रोड्यूस करावे लागतात. आणि प्लेंटिफ ज्यावेळी प्लेनमध्ये असं मेन्शन करतोय की ह्याने डिफेंडंटनी माझ्याबरोबर असं फ्रॉड केलेलं आहे, मग अशा वेळी त्याबरोबर त्याला काय फक्त ते ॲलिगेशनच करावं लागतं असं नाही, तर त्या ॲलिगेशनला काहीतरी प्रूफ हवं आहे, काहीतरी पुरावा हवे. म्हणजे की सो अँड सो डॉक्युमेंट्स असं दाखवत आहेत की त्यांनी माझ्याबरोबर असं फ्रॉड केले. मग ते सर्व डॉक्युमेंट्स जे काही प्लेंटिफने प्लेंटमध्ये मेन्शन केलेलं आहे, जे काही फ्रॉड मेन्शन केलेलं आहे आणि त्याला प्रूफ म्हणून, त्याला पुरावा म्हणून ते डॉक्युमेंट्स त्याने कोर्टात प्रोड्यूस करणं आवश्यक आहे. त्यासाठी तो काय करतो, तर एक लिस्ट बनवतो. किंवा म्हणजे बघा, आता फॉर एक्झाम्पल म्हणजे भाड्यांच्या केसेसमध्ये रेंट रिसिप्ट देणं आवश्यक आहे, ॲग्रीमेंट झालेलं आहे त्या ॲग्रीमेंटची कॉपी देणं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी तो प्लेन प्रोड्यूस करताना त्याला ते डॉक्युमेंट्स कोर्टात रिलाय करणं हे नेसेसरी आहे. त्यासाठी तो काय करतो, एक लिस्ट बनवतो. त्या लिस्टमध्ये तो कुठले डॉक्युमेंट्स मेन्शन केलेत त्याने प्लेंटमध्ये, ते सगळं ॲनेक्शर हे सगळं त्या लिस्टमध्ये तो मेन्शन करतो. सिरियली ते सगळं अरेंज करतो आणि अशी ही लिस्ट तो कोर्टामध्ये प्रोड्यूस करतो. किंवा काही असे डॉक्युमेंट्स आहेत की ते सुद्धा पुरावे आहेत, परंतु ते डिफेंडंटच्या कस्टडीमध्ये आहेत, परंतु डिफेंडंटकडे ते डॉक्युमेंट्स असल्यामुळे त्याला ते मेन्शन करता आलेलं नाही आहे कोर्टामध्ये. मग अशा वेळी सुद्धा तो ते प्लेंटमध्ये मेन्शन करतो की असे डॉक्युमेंट्स आहेत, पण ते डॉक्युमेंट्स डिफेंडंटकडे आहे हे सुद्धा तो प्लेंटमध्ये मेन्शन करतो. त्यानंतर बघा, तसंच त्यानंतर त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे काही डॉक्युमेंट्स प्लेंटिफने प्रोड्यूस केलेले नव्हते, म्हणजे आता त्याच्याजवळ जेवढे डॉक्युमेंट्स होते ते प्रूफ म्हणून त्याने कोर्टात प्रोड्यूस केले, पण असे काही डॉक्युमेंट्स आहेत की सूट फाईल झाल्यानंतर, सूट इन्स्टिट्यूट झाल्यानंतर काही डॉक्युमेंट्स त्याच्याकडून प्रोड्यूस करण्याचे राहिलेले आहे. मग अशावेळी तो काय करतो की कोर्टाची परमिशन घेतो की त्यावेळी हे असे डॉक्युमेंट्स माझ्याकडनं प्रोड्यूस करण्याचे राहिले, तर मला आता ते डॉक्युमेंट्स प्रोड्यूस करण्यासाठी एक परमिशन द्यावी. त्यासाठी तो एक ॲप्लिकेशन करतो आणि मग कोर्ट काय करणार, ते ॲप्लिकेशन ग्रँटही करणार किंवा म्हणजे इट इज डिस्क्रेशनरी पॉवर. तर कोर्ट ते ॲप्लिकेशन ग्रँट करणार आणि मग ते डॉक्युमेंट्स प्लेंटिफ कोर्टात प्रोड्यूस करणार. त्यानंतर बघा, ऑर्डर 7 रूल 16 सूट ऑन लॉस निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स. 15 ओमिटेड आहे बघा. स्टेटमेंट इन केस ऑफ डॉक्युमेंट्स नॉट इन प्लेंटिफ्स ओमिटेड बाय CPC अमेंडमेंट ॲक्ट. तर 16 बघूया आपण. 16 सूट ऑन लॉस निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट वेअर द सूट इज फाउंडेड अपॉन अ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट. म्हणजे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचे सूट असतील. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणजे बघा, चेक, प्रॉमिसरी नोट. म्हणजे हे ज्यावेळी हरवलेलं असेल आणि बघा एखादा चेक आहे, प्रॉमिसरी नोट आहे आणि जर ती हरवली आणि त्या बेसिसवर ज्यावेळी प्लेंटिफ सूट फाईल करतो बघा, अँड इट इज प्रूव्ह दॅट द इन्स्ट्रुमेंट इज लॉस्ट आणि ते इन्स्ट्रुमेंट माझ्याकडूनच हरवलेलं आहे अँड एन इंडेमनिटी इज गिवन बाय द प्लेंटिफ.
अशी इंडेमनिटी म्हणजे नुकसान भरपाई म्हणजे जर काही म्हणजे समजा आता हा चेक किंवा ही नोट हरवलेली आहे आणि त्यासाठी सर्वस्वी मी जबाबदार आहे असं ज्यावेळी प्लेंटिफ सांगतो, अशी ज्यावेळी तो आम्ही देतो की बघा, टू द सॅटिस्फॅक्शन ऑफ द कोर्ट अगेन्स्ट द क्लेम ऑफ एनी अदर पर्सन अपॉन सच इन्स्ट्रुमेंट. बघा, एखादा चेक आहे, प्रॉमिसरी नोट आहे आणि जर ती हरवली आणि त्या बेसिसवर ज्यावेळी सूट फाईल होतो तेव्हा कोर्टाला एक गॅरंटी द्यावी लागते. ते सुद्धा त्यांनी प्लेंटमध्ये मेन्शन करणं आवश्यक आहे की त्या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटमुळे दुसऱ्याला जर धोका झाला तर त्याला मी जबाबदार आहे. म्हणजेच काही इन शॉर्ट द निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट त्याच्याकडून हरवले तर कोर्ट तेव्हाच डिग्री पास करणार की ज्यावेळी तो असं सांगणार की हे माझ्याकडूनच हरवलेलं आहे असे तो सांगतो, अशी इंडेमनिटी देतो. म्हणजेच कुठली तिसरी व्यक्ती त्याला जबाबदार नाही. अशा वेळी कोर्ट अशी डिग्री करणार आणि प्लेंटिफने त्याच्यासमोर ते इन्स्ट्रुमेंट प्रोड्यूस केले असं समजणार. त्यानंतर बघा रूल 17, प्रोडक्शन ऑफ शॉप बुक्स. Save in so far as in otherwise provided by the Bankers Books Evidence Act 1819, where the document on which the plaintiff sues is an entry in a shop book or other account in his possession or power, the plaintiff shall produce the book or account at the time of filing of the plaint together with a copy of the entry on which he relies. बघा, प्लेंटिफला म्हणजे बघा, प्लेंट बरोबर प्लेंटिफला काही वेळेला बँकेचे अकाउंट स्टेटमेंट, शॉपबुक हे जर प्रोड्यूस करायचं आहेत आणि अशा वेळी तो काय करतो, त्याच्याबरोबर त्याची कॉपीसुद्धा प्रोड्यूस करणं आवश्यक आहे. आणि आता ह्या ज्या गोष्टी, हे जे डॉक्युमेंट्स आहेत हे डेली यूजमध्ये लागणारे आहेत किंवा हे कोर्टात एवढा, आता मॅटर ही खूप दिवस कोर्टात चालणार असते, त्यामुळे हे सगळे डॉक्युमेंट्स कोर्टात इतक्या वेळ तर काय तो ठेवू शकत नाही. मग अशा वेळी तो काय करणार की त्याच्या कॉपी कोर्टात प्रोड्यूस करणार. मग बघा, ओरिजिनल ते कोर्टामध्ये प्रोड्यूस करणार, परंतु बघा ओरिजिनल एंट्री टू बी मार्क अँड रिटर्न. मग कोर्ट क्लर्क काय करणार, कोर्ट काय करणार, द कोर्ट ऑर सच ऑफिसर इट अपॉइंट्स इन दिस बिहाफ शाल फोरविथ मार्क द डॉक्युमेंट्स. हे डॉक्युमेंट मार्क करणार फॉर द पर्पज ऑफ आयडेंटिफिकेशन, आयडेंटिफाय करणार, कम्पेअर करणार, एक्झामाइन करणार आणि त्याची कॉपी रेकॉर्डवर घेणार. विथ द ओरिजिनल शाल इफ इट इज फाउंड करेक्ट, बरोबर करेक्ट असणार, करेक्ट असेल तर काय करणार, सर्टिफाय करणार की डॉक्युमेंट्स ॲडमिट करून घेणार आणि बघा सर्टिफाईड टू बी सो अँड रिटर्न द बुक टू द प्लेंटिफ अँड कॉज द कॉपी टू बी फाईल. ओरिजिनल रिटर्न करून कॉपी फाईल करणार, ते मार्क करणार की इट इज कम्पेअर्ड व्हेरीफाईड बाय द कोर्ट.